नमस्ते, हांव नितीन चोपडेकर, GPCC OBC डिपार्टमेंट चेअरमॅन. हांव मनांतल्यान आनी काळजांतल्यान एक लोकांक अपील करता, रिक्वेस्ट करता की फाल्यां आमी एक धाकटो प्रोटेस्ट दवरलो आसा आझाद मैदान पेंजीम एट 10 o'clock मंडे 24. जाल्यार तुमी थंय येवचे सगळे लोक. हांव डिमांड करता आमचे OBCचे, STचे, SCचे लोक, इकॉनॉमिक विकर सेक्शनाचे लोक तेंच्यांनी येवचे. तेंचे पेरंट्स, तेंची फॅमिली, तेंची भुरगीं आनी तेंचे समूह, तेंचे फ्रेंड्स कोण आसले तेंच्यांनी सगळ्यांनी येवचे. कित्याक हो इश्यू एक गंभीर आसा. जाणा आसतलें तुमकां की 2020 जानेवारीन एक भंडारी समाज, जो मोठो समाज आहा, तेंच्यांनी एक हायकोर्टान एक पिटिशन फायल केल्लें रिक्वेस्टिंग आमकां PG पोस्ट ग्रॅज्युएशनांत इन GMC गोवा मेडिकल कॉलेज आनी डेंटल कॉलेजांत एडमिशन मेळपाक जाय म्हणून. आनी त्या प्रमाणे पिटिशन फायल केलें. ते एडवोकेट जनरल ऑफ गोवान ते एश्युरन्स दिले आनी तेच्या खातीर ती विड्रॉ जाले. एश्युरन्स कितें दिले की तांकां आमी एडमिशन दितले म्हणून PG. आनी तेतून एडमिशन कशें जाल्लें 41% जातालें तें आमकां 27 OBC, 12% फॉर ST आनी 2% फॉर शेड्यूल कास्ट. आनी ते नोटिफिकेशन काढलें तेंच्यांनी, तेचें नोटिफिकेशन काढलें. पण एट द सेम टायम सम पीपल 110 पीपल परत चॅलेंज केलें तें नोटिफिकेशन कोर्टान. आनी कोर्टान ते सेट असायड केलें, सेईंग दॅट तुमी रूल्स फॉलो करूना म्हणून. फेलियर ऑफ कावन्सिलींग रूल्स एंड रेग्युलेशन ते फॉलो करूना म्हणून ते फाटीं उरले. तेच्या खातीर मागीर ऑगस्ट 23 रूल्स फ्रेम केले, नोटिफिकेशन काढले, डिसिजन कॅबिनेटान घेतले आनी तेंच्यांनी स्टार्ट केलें. जाल्यार वायट खंय दिसता 2023-24 जेन्ना एडमिशनाक लोक गेले जाल्यार तेंच्यांनी 100 पॉयंट रोस्टर सिस्टम फॉलो करूंक ना. परत क्लिनिकल ओनली रिजर्व फॉर मेरिट आनी जनरल कॅटेगरी. आनी जितली सीट्स आसलेली 64 सीट्स फॉर 22 फॅकल्टीज म्हणजे स्पेशलिस्ट, तेतूंतली सगळी तेंच्यांनी येयली आनी आमच्या लोकांक डिप्रायव्ह जाले. आमच्या लोकांक आमच्या रिजर्व कॅटेगरीच्या OBC आनी SCंक जी मेळपाची आसली सीट तेतूंतली कांय मेळोंक ना. आनी तेच्या कारणान कितें जालें, आमच्या लोकांनी नॉन क्लिनिकलान घेतली. क्लिनिकलान कितें आयिल्ली तेंची जनरल मेडिसीन, सर्जन येता, ऑर्थोपेडीक येता, गायनोकोलॉजिस्ट येता, पिडियाट्रिक्स येता, हे सगळे लोक येताले. आमच्या लोकांनी मागीर नॉन क्लिनिकान घेतले आनी 11 जाण गेले आनी 5 सीट तशी उरली आनी SCची 7, जाल्यार 5 आनी 7 12 सीट अशीच इनवेलिड जाले. जाल्यार आमच्या रिक्वेस्ट आसलेलो जेन्ना की ऑन 4th ऑगस्टाक हो इश्यू सगळ्यांनी लोक हातीन घेतलो आनी फ्लोर ऑफ द असेंब्ली जेन्ना अपोजिशन लिडर UD आलेमोन जेन्ना रिक्वेस्ट केले आनी तेन्ना फ्लोर ऑफ द हाऊसाचे चीफ मिनिस्टरान एश्युरन्स दिले की फॉलोड बाय नेक्स्ट विकान आपूण ते नोटिफिकेशन काडटलो आनी 100% पॉयंट रोस्टर बेजीचेर रिजर्वेशन फॉर कावन्सिलिंग भुरग्यांक एडमिशन मेळटलें म्हणून. जाल्यार वायट गोश्ट दिसता की आतां 3.5 म्हयने जाले तेचेर चीफ मिनिस्टरान उतर दिलें आपलें पाळोवंक ना आनी तेणी कॅबिनेटूय घेवंक ना आनी नोटिफिकेशनूय काडूंक ना. जाल्यार आमी अपील केलें आनी आमी ताका चीफ मिनिस्टराक एक इमिजिएटली काल लेटर केलें आनी कावन्सिल ऑफ मिनिस्टरांकूय लेटर केलें की बाबा 100% रोस्टर बेज रिजर्वेशन इन द फॉलोइंग वीक मी दिता म्हटलें ती आनी कित्याक काडूंक ना तें काडचें म्हणून. जाल्यार आमी रिक्वेस्ट करता की हे बेगितल्या बेगितल्यान चीफ मिनिस्टरान काडचें, नाजाल्यार आमकां ह्या वर्सा आमच्या लोकांक तुमी डिप्रायव्ह करतले. एक वायट गोश्ट दिसता कित्याक ऑल इंडिया कोटा आनी हे कावन्सिलिंगाची डेट जेन्ना इंडियन कावन्सिल ऑफ इंडिया मेडिकल कावन्सिल डिक्लेअर करता तेतून तेंच्यांनी ऑलरेडी बरयला की ऑन 19 to 27 आमची कावन्सिलिंग डेट सुरू जातली. जाल्यार काल ऑल इंडिया कोर्टांतल्यान आमच्या लोकांक तुमी रिजर्व लोकांक तुमी मेडिकलान सीट दिता, वेऱ्याज स्टेट कोर्टांतल्यान तुमी कित्याक दिना? जाल्यार ती काल 22 तारखेक आमच्या लोकांक मेळ्ळें आसतलें थोड्यांक आनी बाकीच्या भायरच्या लोकांक दिली. पण आमच्या गोंयच्या लोकांक तुमी कित्याक डिप्रायव्ह करता? जे रूल्स फ्रेम केला ताका तुमी डिप्रायव्ह करूंक शकता. ते मेडिकलान डीन जावन बाकीचे जे टॅक्निकल हें आसा इन्स्टिट्यूट आहा ते म्हाका दिसता एडमिनिस्ट्रेशन बरोबर फॉलो करना. ते म्हाका ते फेवरेटिझम करता. दीस इज बायस सिस्टम. सो वी रिक्वेस्ट this unbiased system has to be properly maintained. जाल्यार जर चीफ मिनिस्टरान जर इमिजिएटली बाय मंडे फाल्यां ते 24 तारखेक जर घेतले जाल्यार म्हाका दिसता 27 तारखेक आमच्या लोकांक सीट मेळोवंक शकता, नाजाल्यार परत आमच्या लोकांक डिप्रायव्ह जातले. आनी आमी रिक्वेस्ट करता सगळ्या गोंयच्या लोकांक, OBCच्या लोकांक, STच्या लोकांक, बाकीच्याय लोकांक आमच्या जो इश्यू आसा फाल्यां त्या प्रोटेस्टा खातीर तुमी सगळे येवचे आनी मेजॉरिटी लोक येवचे. तुमी आमचे
समाजाचे लोक आसा, आमचे नाती बांधव आसा, आमी खुबशी चळवळ करता, आमचे खुबशे उलयता, आमी मेसेजीस पास करता, पण प्रेझेंटली येवपाचें न्हू. गव्हर्मेंट असो आहा जोपर्यंत तो आवाज करना, जोपर्यंत तूं रस्त्यार येना तोपर्यंत तुमकां तुमचो हक्क तुका दिवचो ना. आमी हो हक्क आमचो डेमोक्रेटीक कॉन्स्टिट्युशनल आनी लिगल हक्क मागता, हक्क मागता. आमी भीक मागना, आमचो हक्क आमी मागता. म्हणून लोकां कडेन मागता की तुमी सगळ्यांनी मेळून हांगासर येवचे आणि फाल्यांचो जो आमी काँग्रेस पार्टीन दवरलेलो आसा, म्हणून तुमी चिंतनाका की काँग्रेस पार्टी इज डेमोक्रेटीक पार्टी. आयज जर काँग्रेस पार्टीच्या चीफ मिनिस्टरान जर एश्युरन्स दिल्ले जाल्यार भायल्या लोकांक ऑपोजिशनाक बोवाळ करपाचो गरज नासलो. आमच्या काँग्रेस पार्टीन डेमोक्रेसी आसा, आमच्या काँग्रेस पार्टीन डिसेंट आहा. काँग्रेस पार्टीचे बाकीचे एमएलए आनी बोवाळ करून ते करपा लायताले, पण आयज तशी परिस्थिती ना. आयज बीजेपीन जितले लोक ओबीसीचे बाकीचे लोक आहा, बाकीचे सगळे लोक समाजाचे लोक आसा, आमचे एसटीचे लोक आहा, पण ते भिवन ते काय इश्यू घेना. म्हणून चीफ मिनिस्टराचेर दबाव हाडूंक पावना. म्हणून आमी मागता की तुमी आमच्या कालच्या फाल्यांच्या प्रोटेस्टाक तुमी जॉयन जावचे आणि आमच्या भुरग्यांक जस्टीस दिवची. जी जस्टीस दिल्या नंतर आमचे लोक भुरगे प्रोफेशनल जातले. कोण प्रोफेशनल जाले जाल्यार ते आपले स्वताची क्लिनींग घालूंक पावतले आणि ते सर्जन जातले आणि तांकां तेंचे संवसाराचे एज्युकेशनाचो तो लाभ मेळटो आणि ते तेंचे फ्युचर बरें जातले तेंच्या भुरग्याचे. म्हणून आमी मागता की आमच्या ओबीसीच्या लोकांक, एसटीच्या, EWS इकॉनॉमिक विकर सेक्शनच्या लोकांक मागता की तुमी मेजॉरिटीन थंय येवचे आणि मागता की तुमी जो नोटिफिकेशन आणि जे गव्हर्मेंटान जे कावन्सील ऑफ एनी जे हें काडलेलें आसा, कावन्सिलींग डेट काडली आसा, ती डेट काबार जाय जाल्यार परत आमच्या लोकांक 9 सीट आणि 7 सीट परत कमी जातले आणि आमच्या लोकांक एडमिशनां मेळची ना क्लिनिकलान. म्हणून रिक्वेस्ट करता की 100 पॉयंट रोस्टर बेज रिजर्वेशन कावन्सिलींग सुरू करची, हेची इमिजिएट आमी मागणी करता आणि लोकांकडे अपील करता तुमी सगळे जाण येयात फाल्यांच्या प्रोटेस्टार आणि हे आमचे जी मागणी आसा ती सक्सेस करात. तुमी तुमचो हातभार लायात. थँक्यू व्हेरी मच.